ओके. सो लास्ट लेक्चरला आपण बघितलं की एनर्जी कॉन्झर्वेशन म्हणजे काय आणि एनर्जी ऑडिटचं काय फंक्शन आहे किंवा एनर्जी ऑडिटर काय करू शकतो. ओके. सो आपण लास्ट लेक्चरला काय स्टार्ट केलेलं तर एनर्जी कॉन्झर्वेशन ॲक्ट स्टार्ट केलेला. ओके. सो एनर्जी कॉन्झर्वेशन ॲक्ट कधी हे झाला म्हणजे काय म्हणतात त्याला प्रमोट कधी झाला आहे तर 2001 प्रमोट झाला आहे. कशासाठी तर एनर्जी सेविंगसाठी, रिडक्शन इन डिमांड सप्लाय गॅप म्हणजे सप्लाय आणि डिमांड याच्या गॅप फुलफिल करण्यासाठी एनर्जी कॉन्झर्वेशन ॲक्ट आला आहे. नंतर काय जे काय हार्मफुल इमिशन्स असणार आहेत एन्व्हायरमेंटसाठी म्हणजेच काय तुमचं CO2 गॅस इमिशन त्यालाच आपण काय म्हणते ग्लोबल वॉर्मिंग. ओके. सो CO2 गॅस इमिशन कमी करण्यासाठी काय काय प्रयत्न करावे लागतील त्यासाठी हा एनर्जी कॉन्झर्वेशन ॲक्ट आला आहे. ओके. सो नेक्स्ट काय अजून त्याच्यामध्ये महत्त्वाचे पॉईंट्स आहेत तर इस्टॅब्लिशमेंट ऑफ ब्युरो ऑफ एनर्जी इफिशियन्सी दॅट इज BEE. ओके. इन असोसिएशन विथ दी मिनिस्ट्री ऑफ पॉवर रेग्युलेटेड एनर्जी मॅनेजमेंट म्हणजेच काय ही एक सेंट्रल गव्हर्नमेंटची जी काय मिनिस्ट्री ऑफ पॉवर आहे म्हणजे काय जे ऊर्जा मंत्रालय आहे त्याच्या इन फेवरमध्ये कोण काम करते तर ब्युरो ऑफ एनर्जी इफिशियन्सी. हे कधी पिक्चरमध्ये आले तर 1 मार्च 2002. आता हा जो आपला एनर्जी कॉन्झर्वेशन ॲक्ट आहे 2001 ह्याच्यामध्ये त्याचे सॅलियंट फीचर्स काहीतरी आहेत. ओके. सो फर्स्ट फीचर आहे दॅट इज स्टँडर्ड अँड लेबलिंग ऑफ दी प्रोग्राम. नेक्स्ट आहे डेझिग्नेटेड कन्झ्युमर्स. नेक्स्ट आहे नॅशनल एक्झाम फॉर सर्टिफिकेशन ऑफ एनर्जी ऑडिटर. नेक्स्ट आहे एनर्जी कॉन्झर्वेशन बिल्डिंग कोड्स आणि लास्ट आहे सेंट्रल एनर्जी कॉन्झर्वेशन फंड. ओके. हे जे 5 पॉईंट्स आहेत त्यात फर्स्ट आहे स्टँडर्ड अँड लेबलिंग ऑफ दी प्रोग्राम. ओके. सो आपण एनर्जी कॉन्झर्वेशन बिल्डिंग कोड्स बघितले दॅट इज ECBC लास्ट लेक्चरला आपण डिस्कस केले. ओके. सो नेक्स्ट आहे स्टँडर्ड्स अँड लेबलिंग त्यालाच आपण काय म्हणतोय S&L. ओके. सो हा जो काय स्टँडर्ड आणि लेबलिंग प्रोग्राम आहे हा कशासाठी वापरतोय तर जे काय आपले एनर्जी अप्लायन्सेस आहेत म्हणजेच आता घरामध्ये बऱ्यापैकी अप्लायन्सेस काय इस्त्री आहे आपली फ्रीज आहे मिक्सर आहे. ओके. सो जे काय होम अप्लायन्सेस असतील किंवा इंडस्ट्रीमध्ये जे वापरले जाणारे अप्लायन्सेस असतील सो ह्याचा जो काही कन्झम्पशन आहे आणि परफॉर्मन्स स्टँडर्ड आहे प्रत्येक ॲप्लिकेशनचा किंवा प्रत्येक अप्लायन्सेसचा फॉर दी एनर्जी इफिशियन्सीसाठी जो काय त्यांचा परफॉर्मन्स असेल स्टँडर्ड परफॉर्मन्स तो आपल्याला बाय युजिंग स्टँडर्ड्स अँड लेबलिंग आपण फाइंड आउट करू शकते. प्लस स्टँडर्ड आणि लेबलिंगचा नेक्स्ट जो काय पॉईंट सो स्टँडर्ड अँड लेबलिंग प्रोग्राम मॅन्डेट्स एव्हरी नोटिफाईड इक्विपमेंट ऑर अप्लायन्स अँड लेबल शोईंग फॉर दी कन्झ्युमर सो दी कन्झ्युमर कॅन हॅव द इन्फॉर्मेशन ऑर दी चॉईस. आता म्हणजे काय आहे ह्याच्यामध्ये स्टँडर्ड्स अँड लेबलिंग. आता ज्या वेळेला तुम्ही फ्रीज विकत घ्यायला जाते. ओके. सो फ्रीज विकत घ्यायला गेल्यावरती आपण जे काही दुकान असेल त्या दुकानात गेल्यावरती पहिल्यांदा काय बघतोय तर किती स्टारचं इक्विपमेंट आहे 3 स्टार आहे 4 स्टार आहे 2 स्टार आहे 1 स्टार आहे और 5 स्टार आहे. ओके. किंवा तुम्ही LED घ्यायला गेल्यानंतर प्रोबॅबली आपण ह्या गोष्टी बघतोय की तो किती स्टारचं इक्विपमेंट आहे. आता स्टार्स म्हणजे काय तर त्याचं जे काय लेबलिंग केलं आहे त्याला प्रत्येक अप्लायन्सेसला डिपेंडिंग अपॉन स्टार्स दॅट इज 2 स्टार 3 स्टार 4 स्टार. आता हे स्टार कशावरनं पडलेत तर प्रत्येक स्टारचं इक्विपमेंट समजा जर 5 स्टार इक्विपमेंट आहे आपल्याकडं सो 5 स्टार इक्विपमेंटचा जो काही एनर्जी कॉन्झर्वेशन असणार आहे ते काय असणार आहे जास्त असणार आहे. ओके. ॲज कम्पेअर टू 4 स्टार 3 स्टार 2 स्टार. जसं बघायला गेलं आपण तर डिपेंडिंग अपॉन ते जे काही प्रत्येक फ्रीजवरती लिहिलेलं असते की किती स्टारचा इक्विपमेंट आहे तो. ओके. किती स्टारचा काय इक्विपमेंट आहे. सो जे काही आपलं स्टार नंबर ऑफ जे काही स्टार्स असणार आहेत डिपेंडिंग अपॉन दॅट आपलं जे काय एनर्जी सेविंग आहे किंवा एनर्जी कॉन्झर्वेशन आहे ते आपण त्या स्टारवरतून काय करू शकते आपण डिफाईन करू शकते. ओके.
सो ते जे काय आपले स्टँडर्ड्स आणि लेबलिंग आहे इलेक्ट्रिकल प्रोडक्ट्सचं, डिपेंडिंग अपॉन दॅट जे काय एनर्जी कॉन्झर्वेशन आहे किंवा त्याला वीकली किंवा मंथली लागणारं किंवा इयरली लागणारी जी काय इलेक्ट्रिसिटी आहे ती त्याच्यावरती आपण काय केलं असते, त्या लेबलवरती मेन्शन केलेलं असते. सो ते बघून आपण काय करू शकतो, आपल्याला किंवा जो काही कन्झ्युमर आहे त्या कन्झ्युमरला त्याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन काय होऊ शकते, इझिली अंडरस्टँड होऊ शकते. ओके. सो नेक्स्ट आहे डिमांड साईड मॅनेजमेंट. ओके. आता डिमांड साईड मॅनेजमेंट सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. आता डिमांड साईड मॅनेजमेंटमध्ये काय होते, सो डिमांड साईड मॅनेजमेंट म्हणजे काय, तर आपण जे काही युटिलिटी साईडला म्हणजे जे काय एनर्जी इलेक्ट्रिसिटी यूज करणार आहे, ओके, त्या साईडचं मॅनेजमेंट. त्या साईडचं मॅनेजमेंट म्हणजे काय, समजा एक पर्टिक्युलर एरिया आहे, कोल्हापूर एक पर्टिक्युलर एरिया आहे. सो त्या एरियाला जे काय डिमांड त्यांचं आपलं वीकली किंवा डेली जे काय डिमांड आहे इलेक्ट्रिसिटी डिमांड, समजा 5 kVA असेल, 10 kVA असेल, डिपेंडिंग अपॉन दॅट. समजा डिपेंडिंग अपॉन दॅट, सो समजा जास्त इंडस्ट्रियल एरिया असेल त्या एरियामध्ये, सो डिपेंडिंग अपॉन दॅट ते जे काय डिमांड साईड मॅनेजमेंट आहे कशाचं, इलेक्ट्रिसिटी सप्लायचं, ते डिमांड साईड मॅनेजमेंट प्रॉपरली किंवा व्यवस्थित व्हायला पाहिजे. त्यासाठी एनर्जी कॉन्झर्वेशन ॲक्टमध्ये डिमांड साईड मॅनेजमेंटला फार महत्त्व आहे. ओके. सो नेक्स्ट बचत लॅम्प योजना. आता बचत लॅम्प म्हणजे काय, जसं की मी लास्ट लेक्चरला सांगितलं की आणि आधीच्या काळात आपण काय वापरत होतो, इनकॅन्डेन्संट लॅम्प वापरत होतो. ते इनकॅन्डेन्संट लॅम्प जाऊन आता काय त्याच्यानंतर काय आलं तर फ्लोरोसंट ट्यूब्स आल्या. ओके. सो फ्लोरोसंट ट्यूब्स नंतर आता आपण काय वापरतोय, नंतर काय आलं CFL आलं. आता CFL नंतर आता काय वापरायला लागलो आपण, तर LED लॅम्प्स वापरायला लागले. ओके. सो हे कशासाठी आपण वापरतोय, तर सेविंग ऑफ दी इलेक्ट्रिसिटी. त्यासाठी आपण काय करतोय, तर जे काय वेगवेगळ्या टाईपचे लॅम्प्स आहेत ते लॅम्प्स काय करतोय आपण वापरतोय. ओके. नेक्स्ट प्रमोटिंग एनर्जी इफिशियन्सी इन स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइजेस. ओके. सो जे काय स्मॉल किंवा मीडियम टाईपचे जे काय स्मॉल स्केल किंवा मीडियम स्केल इंडस्ट्रीज आहेत, ओके, त्याच्यामध्ये त्यांना आपण सांगून किंवा त्यांना प्रमोट करून आपण काय सांगायचं आहे की तुम्ही जी काही तुमची यूज करणारी इलेक्ट्रिसिटी आहे त्या इलेक्ट्रिसिटीची इफिशियन्सी म्हणजे तुमचे जे काही इक्विपमेंट्स तुम्ही जे स्मॉल स्केल इंडस्ट्रीमध्ये वापरणार, मग वेगवेगळ्या टाईपच्या मोटर्स असतील किंवा वेगवेगळ्या टाईपचे इक्विपमेंट्स असतील, तर त्याची आपण काय करायला पाहिजे, इफिशियन्सी वाढवायला पाहिजे. तर इफिशियन्सी कशी वाढवू शकते, तर जर समजा तिथे इंडक्टिव्ह लोड असेल तर पॉवर फॅक्टर काय होणार आहे, कमी होणार आहे. ओके. सो तो पॉवर फॅक्टर आपण काय करायला पाहिजे, इम्प्रूव्ह करायला पाहिजे. सो जर पॉवर फॅक्टर इम्प्रूव्ह केला तर तुमचं जे काय ॲक्टिव्ह पॉवरचा जो काही यूज होणार आहे तो यूज जास्त प्रमाणात यूज होऊ शकतो. त्यामुळे काय होऊ शकते, तुमचा पॉवर लॉस काय होणार आहे, कमी होणार आहे. जर पॉवर लॉस कमी झाला तर बट ऑब्वियस काय होणार आहे, तुमची एनर्जी इफिशियन्सी किंवा जी काय इलेक्ट्रिसिटीची इफिशियन्सी आहे ती इफिशियन्सी काय होणार आहे, तर वाढणार आहे. ओके. नेक्स्ट पॉईंट डेझिग्नेटेड कन्झ्युमर्स. आता जे काय डेझिग्नेटेड कन्झ्युमर्स असतात, ओके, ते कन्झ्युमर्सला किंवा जे काही इलेक्ट्रिसिटी वापरणार आहेत, तर समजा ते कन्झ्युमर तुमचे जर पॉवर फॅक्टर इम्प्रूव्ह करून देत असतील, म्हणजेच काय पॉवर लॉस जर ते कमी करत असतील, सो त्यांना त्यांच्या लाईट बिलवरती काहीतरी इन्सेंटिव्ह आपण द्यायला पाहिजे. प्रोबॅबली ज्या काही इंडस्ट्रियल फर्म्स असतील किंवा कमर्शियल बिल्डिंग्ज असतील ह्याच्यामध्ये जे काय, कारण मोस्ट ऑफ दी इंडस्ट्रीमध्ये जो काही आपण हे वापरतोय, मशीन्स वापरतोय, त्या मशीन्स बऱ्यापैकी इंडक्टिव्ह लोड असतात. ओके. सो तुमचा जो काय पॉवर फॅक्टर आहे तो पॉवर फॅक्टरला ते काय करते, हॅम्पर करते. जर तो पॉवर फॅक्टर मेंटेन ठेवण्याचं काम किंवा जर 0.9 पेक्षा जर जास्त ठेवत असेल एखादी इंडस्ट्री, सो त्या इंडस्ट्रीला गव्हर्नमेंट किंवा जे काय आपलं मिनिस्ट्री ऑफ पॉवर आहे ते काय करते, तर त्यांना इन्सेंटिव्ह देते. ओके. सो तुम्ही एवढा पॉवर फॅक्टर मेंटेन ठेवला त्यासाठी तुम्हाला तुमच्या लाईट बिलमध्ये मंथली किंवा जो काही त्यांचं बिल येईल त्याच्यावरती थोड्याफार प्रमाणात 1% 2% त्यांना काय दिलं असते,
इन्सेंटिव्ह दिलेलं असते. म्हणजेच काय, त्यांना इन्सेंटिव्ह दिल्यामुळं ते काय करणार आहेत, नेक्स्ट टाईमला पण इलेक्ट्रिसिटी यूज करताना व्यवस्थित आणि म्हणजे मेंटेन पॉवर फॅक्टर करून काय करणार ते यूज करणार आहेत. ओके. सो नंतर डेझिग्नेटेड कन्झ्युमर्स जे काय आहेत त्यांचं जे काय एनर्जी कन्झम्पशन स्टँडर्ड आहे हे कोण ठरवणार आहे किंवा जे कोणाकडून मिळणार आहे, तर जे कोण एनर्जी ऑडिटर्स असतील, सर्टिफाईड एनर्जी ऑडिट्स, म्हणजे जे काही ते एनर्जी ऑडिट करणार आहेत त्यांच्याकडून पण काय होऊ शकते, एनर्जी कन्झम्पशन स्टँडर्ड त्यांना मिळू शकते. ओके. नेक्स्ट आहे सर्टिफिकेशन ऑफ एनर्जी मॅनेजर्स अँड एनर्जी ऑडिटर्स. आता जे काही तुमचे एनर्जी ऑडिटर्स असतील किंवा एनर्जी मॅनेजर्स असतील, जसं की आपण लास्ट लेक्चरमध्ये मी जसं सांगितलं होतं की जे कोण एनर्जी ऑडिटर्स असतील त्या एनर्जी ऑडिटर्सना किंवा त्यांचं जे समजा तुमची एखादी फर्म आहे, ती फर्म जर व्यवस्थित किंवा प्रॉपरली जर त्याचं वर्किंग होत असेल किंवा प्रॉपरली इलेक्ट्रिसिटी मॅनेजमेंट तिथं होत असेल, सो ते जे कोण एनर्जी मॅनेजर असतील किंवा एनर्जी ऑडिटर्स असतील ते तुमच्या फर्मला काय करतात, सर्टिफिकेट करतात. जसं सर्टिफिकेट देतात. इफ सपोज जर त्यांनी तुम्हाला सर्टिफिकेशन दिलं तर म्हणजेच काय ॲप्रिशिएशन जर त्यांनी केलं तर काय करू शकते, ती जी काय फर्म आहे, म्हणजे काय ॲप्रिशिएशन केलं तर ती जी काही फर्म आहे ती फर्म व्यवस्थित काय करणार आहे, इलेक्ट्रिसिटी यूज करणार आहे. ओके. ओके. सो हे पॉईंट्स आपण काय केलेत, ऑलरेडी डिस्कस केलेले आहेत. ओके. सो टुडे वी स्टॉप हिअर.